हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर.डी. फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करणार आहे जे नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे। मित्रांनो, रेल्वे फार्मासिस्ट एक्झामच्या डेट रिलेटेड हा नोटिफिकेशन आलेला आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की रेल्वे फार्मासिस्टच्या टोटल 246 वॅकन्सी होत्या। तर या 246 वॅकन्सी साठी खूप साऱ्या स्टुडंटने ऍप्लिकेशन फॉर्म ऑलरेडी भरलेला आहे। तर मित्रांनो, खूप सारे स्टुडंट स्टडी करत होते आणि त्यांना क्वेश्चन असा होता की सर ही एग्जाम कधी होणार आहे, एग्जाम डेट काय असणार आहे। तर मित्रांनो, एग्जाम डेट रिलेटेड आता जी ऑफिशियल साइट आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड चंदीगड, तर मित्रांनो आरआरबी चंदीगडच्या ऑफिशियल साइट वरती, ही ऑफिशियल साइटच आहे, याच्यावरती एग्जाम डेट रिलेटेड नोटिफिकेशन आलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे आर.डी. फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सी देतात आणि त्याच्या रिलेटेड महत्त्वाचे अपडेट असतील, एग्जाम डेट रिलेटेड सर्व इन्फॉर्मेशन मित्रांनो आर.डी. फार्मा यूट्यूब चॅनलवर प्रोव्हाइड केली जाते। तर मित्रांनो, हे नोटिफिकेशन कोणतं हे मी तुम्हाला व्यवस्थितपणे दाखवणार आहे। याच्यामध्ये जर तुम्ही ऍक्टिव्ह नोटीस बोर्ड मध्ये बघितलं तर मित्रांनो इथे एग्जाम डेट शेड्यूल बद्दल नोटिफिकेशन आलेलं आहे। तर मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता 7 ऑक्टोबर 2024 ला आलेला हा नोटिफिकेशन असणार आहे। याच्यामध्ये बघा टेंटेटिव्ह शेड्यूल 1 फॉर एग्जाम, तर मित्रांनो टेंटेटिव्ह शेड्यूल जे असणार आहे ते इथे आलेलं आहे। तर मित्रांनो, हे नोटिफिकेशन डाउनलोड करून मी तुम्हाला दाखवणार आहे की याच्यामध्ये काय डिटेल आलेली आहे। तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजेच आरआरबी। तर मित्रांनो, चंदीगडची जरी ऑफिशियल साइट वरती आलेलं आहे, पण हे सर्व आरआरबी मध्ये हा नोटिफिकेशन ऍप्लिकेबल असणार आहे। तर याच्यामध्ये बघा नोटीस ऑन टेंटेटिव्ह एक्झाम शेड्यूल फॉर CN1, CEN1, CEN1, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट आहेत। मित्रांनो, याच्यामध्ये जर बघितलं तर टेंटेटिव्ह एक्झाम शेड्यूल फॉर CEN अंडर, तर मित्रांनो हे जे शेड्यूल असणार आहे ते 2024 इयरचं असणार आहे। 2024 पर्यंत ज्या एक्झाम आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता CE1 2024 पोस्ट आहे ALP, तर याची जी एक्झाम आहे ती कितीला आहे मित्रांनो, 25/11/2024 ते 29 नोव्हेंबर 2024। त्याच्यानंतर मित्रांनो CEN RPF 01 2024 RPF SI ची जी एक्झाम असणार आहे ती किती असणार आहे मित्रांनो, 2 डिसेंबर 2024 ते 12 डिसेंबर 2024। त्याचबरोबर मित्रांनो टेक्निशियनची जी असणार आहे ती 16 डिसेंबर ते 26 डिसेंबर पर्यंत असणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो लास्ट तुम्ही इथे बघू शकता CEN 03 2024 JE अँड ऑदर, तर ह्यांची एक्झाम डेट जर बघितली तर ती किती असणार आहे, 6 डिसेंबर 2024 ते 13 डिसेंबर 2024। तर मित्रांनो, याच्या रिलेटेड जे डेट आहेत ह्या सर्व 2024 मध्ये होणाऱ्या एक्झामच्या डेट आहेत। तर मित्रांनो, आपले रेल्वे फार्मसीचं जे नोटिफिकेशन आहे ते आहे CEN 04 2024। तर हा नोटिफिकेशन तुम्हाला इथे दिसत नाहीये, हा पॅरामेडिकल एक्झामच्या रिलेटेड असणार आहे। तर मित्रांनो, तुमचं 2024 मध्ये तुमची रेल्वे फार्मासिस्ट एक्झाम होणार नाहीये, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। 2024 मध्ये तुमची एक्झाम डेट नाहीये। म्हणजे मित्रांनो आता ऑक्टोबर चालू आहे, ऑक्टोबर महिना तुम्हाला एक अभ्यास करण्यासाठी भेटेल, त्याच्यानंतर नोव्हेंबर आणि त्याच्यानंतर डिसेंबर। तर मित्रांनो, तुम्हाला 3 महिने अभ्यासासाठी भेटणार आहेत। तर तुमची आता एक्झाम कधी होणार आहे, तर मित्रांनो CEN 3 पर्यंत आलेलं आहे। तर 100% तुमची एक्झाम जी आहे मित्रांनो CEN 4 ची जी असणार आहे ती जानेवारी मध्ये असणार आहे। जानेवारी मध्ये कधी पण येऊ शकतं, फर्स्ट वीक मध्येच येणार। तर ह्याच्यामध्ये 2025 चा जो शेड्यूल आहे तो आणखीन आलेला नाहीये, त्यामुळे एक्झॅक्ट एक्झाम डेट तर आलेली नाहीये, पण याच्यावरून तुम्हाला मित्रांनो आयडिया येईल की तुमची एक्झाम ही जानेवारी मध्ये 100% होणार आहे। तर तुम्ही मित्रांनो स्टडी करताना तुम्ही टाइम टेबल असा बनवा की 3 मंथ तुमच्याकडे असणार आहे, त्यामध्ये तुम्ही नॉन टेक्निकल, टेक्निकल सिलेबस कशा पद्धतीने कव्हर करायचे त्या पद्धतीने कव्हर करा। तर मित्रांनो, जे स्टुडंट व्यवस्थित स्टडी करतायत त्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे। या शेड्यूल नुसार, टेंटेटिव्ह शेड्यूल नुसार तुम्हाला रेल्वे फार्मसीची जी एक्झाम होणार आहे ती जानेवारी मध्ये होणार आहे असं समजतं। तर मित्रांनो, तुम्ही 3 महिने तुमच्याकडे आहेत, म्हणून तुम्ही व्यवस्थित तयारी करा। ही गोल्डन अपॉर्च्युनिटी असते मित्रांनो, ही एक्झाम
आधी 2019 मध्ये झालेली होती. त्यानंतर मित्रांनो आता नोटिफिकेशन आलेलं आहे, तर त्यासाठी ह्या एक्झाम बार बार देता येत नाही, तर एकदाच येते. त्यासाठी मित्रांनो तुम्ही व्यवस्थित स्टडी करा आणि त्याच्या रिलेटेड अपडेट वगैरे असतील तर मी टाइम टू टाइम तुम्हाला देणारच आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि मित्रांनो काही डाऊट असतील तर कमेंट करा. थँक्यू.